बाहेर उन्हाचा पारा खूपच वाढलेला आहे. त्यामध्ये घरामध्ये असणाऱ्या साधन सामग्रीमधून आज आपण बनवणार आहोत मटका कुल्फी. मटका कुल्फी ती खायला अगदी टेस्टी आणि बाहेरची आपण जशी आणतो त्याप्रमाणे लागते. साहित्यही आपल्या घरात असतं, त्यामुळे करायलाही अगदी सोपी असते. तर निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पाहूया मटका कुल्फीचं साहित्य. इथे आपण फुल क्रीम वालं दूध घेतलेलं आहे. हे जवळजवळ अर्धा लिटर दूध आहे. ही 1 कप साखर घेतलेली आहे. 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत हे. इथे कस्टर्ड पावडर घेतलेली 1 चमचा, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे 1 चमचा. इथे आपण गार्निशसाठी हे पिस्ते कापून घेतलेले आहेत. ही आपण मलाई घेतलेली आहे दुधाच्या वरची अगदी 4 ते 5 चमचे होईल ती. हे झालं साहित्य. आता आपण मटका कुल्फी बनवायला सुरुवात. प्रथम आपण आता ह्या ब्रेडच्या कडा कापून घेऊया. आता या ब्रेडच्या आपण कडा कापून घेऊया. तर अशा या कडा आपण कापून घ्यायचे आणि याचे असं बारीक तुकडे करून घ्यायचे. असे बारीक तुकडे करून आपण प्रथम ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे ब्रेड घालून घेऊया. त्यानंतर ही साखर ही आपण घालून घ्यायची आणि आता आपण ग्राइंड करून घेऊ. आता त्यामध्ये आपण थोडं दूध घालून घ्यायचं आणि परत मिक्सरला फिरवून घेऊ. आता हे केशर घातलेलं दूध आहे तेही आपण त्यामध्ये घालून घ्यायचं. ही क्रीम आहे मलाई तीही आपण त्याच्यामध्ये आणि मिक्सरला फिरून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी आपलं ब्रेड घालून साखर ब्रेड मलाई असं घालून अशा प्रकारची आपण मिक्सर मधून काढून घेऊ. आता आपण दूध घालून घेऊयात कढईमध्ये. आणि आपण हे मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेला ब्रेड साखर मलाई याचं दूध पण आपण हे मिक्स करूया. गॅसची फ्लेम ही आपण मोठीच ठेवलेली आहे. पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे. आणि आता आपण ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलेली तर तीही आता घालून द्यायची आणि सतत ढवळत राहायचं. आता आपण गॅस मीडियम करूया. 2 ते 3 मिनिटं आपण हे असं सतत ढवळत ठेवू. 3 मिनिटानंतर हे असं जाडसर आपलं हे दूध अगदी आटून घट्ट होतं. अशा स्वरूपाचं झालं की आता आपण गॅस बंद करूया. पाहू शकता अशा प्रकारे हे घट्ट झालेलं आहे आता आणि ते पूर्णपणे थंडही झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स घालून घेऊ आणि मिक्स करायचं. आता आपण हे अशा प्रकारचे मटके घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले, 1 दिवस पाण्यामध्ये ठेवलेले. तर त्यामध्ये आता आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. छानपैकी पहिल्यांदा मिक्स करून घेऊ. खूप घट्टसर झाले आणि त्यावर फॉइल पेपर लावून ते 7 ते 8 तास आपण फ्रीजरला ठेवून देऊया. पाहू शकता
अशा प्रकारचे सर्व मटके भरून घेऊ. असं आता आपण हे सर्व भरून घेतलेले आहेत आणि गार्निश करूयात. केशर घालून घेऊ. त्यानंतर पिस्ते, किती छान दिसतंय पाहू शकता. आणि आता आपण हे सर्व फॉइल पेपरने पॅक करून घ्यायचं एक एक मटका. आणि ते फ्रीजरला ठेवून देऊ. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निशिताज मसाला रेसिपीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपण हे फ्रीजरला 7 ते 8 तास म्हणजे पूर्ण रात्रभर आहे असं आपण ठेवून देणार आहे. त्यानंतर आपण कुल्फी पाहणार आहोत. मटका कुल्फी आपली कशी झाली. अशी ही ओव्हरनाईट आपण ही कुल्फी ठेवलेली फ्रीजर मध्ये आणि आता आपण काढून पाहूयात की कशी झालेली आहे आपली मटका कुल्फी. पाहू शकता. सर्वच आपण हे ओपन करून बघूया. हा कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्टला कशी आहे ते आपण मी तुम्हाला सांगते. आता ही टेस्ट घेऊन बघते. अप्रतिम, खूपच छान आहे. एकदा करून बघा आणि या उन्हाळ्यात मटका कुल्फी केल्यावर मला कमेंट्स करून सांगा तुमची कशी झाली आहे मटका कुल्फी ते. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.